नमस्कार, मी पल्लवी जत्ती. ठाण्याला जी आमची बॅच नंबर 8 मनी LDP झाली त्याचा फीडबॅक मी आता देत आहे. तर शिंदे सरांचा हा मिनी LDP खूप छान झाला. म्हणजे एकंदरीत आपल्याला ह्या वेळेला आम्हाला जास्त की आपल्याला मार्केटिंग कसं करायचं आहे किंवा आपल्याला कस्टमर्स कसे जोडायचे त्याच्यापेक्षा आपल्याला आपण माणूस म्हणून कसं ग्रो व्हायचं आहे, आपल्याला जे काही व्हॅल्यूज वगैरे मिळतात सगळे काम करताना वगैरे ते आपल्याला आयुष्यभर कसे जपायचे त्याच्याबद्दल छान ज्ञान मिळालं. तर पहिले म्हणजे आपली कर्तव्य करत राहायचं. कितीही कोणी समोरून निगेटिव्ह आलं म्हणजे हे फक्त आपल्या कस्टमरच्या बाबतीत नाही, एक इन जनरल की आपण कधी पण कुठलेही काम करत असताना आपल्या आजूबाजूच्या लोकांनी रिलेटिव्सनी आपल्याला त्याच्याबद्दल नकारात्मक त्यांचा फीडबॅक दिला की काय चाललं आहे, हे कसं चाललं आहे, कसं करते स्टील तरी आपण ते करत राहायचं. त्याच्यासाठी आम्हाला एक साधूंची गोष्ट सांगितली की त्यांना विंचू सतत दंश करत होता तरीसुद्धा त्यांनी त्याला वाचवायचं सोडलं नाही. तर जसं ते साधू म्हटले की तो त्याचं कर्तव्य करतो आहे तसंच मी माझं कर्तव्य करतो. तसंच आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, त्यामध्ये कुठे खंड नाही पाडायचा. त्याच्यानंतर योग्य ठिकाणी काम करायचं. पाऊस बाहेर पडतो आणि आपण आतमध्ये छत्री घेऊन बसलो तर त्याचा उपयोग नाही. तर जिथे आपल्याला काम करायला पाहिजे तिथेच काम करायला हवे. जे काय काम करू ते आपण मनापासून करायला पाहिजे. त्याच्यानंतर 100% कायम आपण द्यायला पाहिजे स्वतःचे सक्सेस होण्यासाठी. आपल्याला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर थोडंसं हातचं राखून काम नाही करून चालणार. तर त्याच्यासाठी आपण खरोखर मनाने ठरवून 100% त्याच्यामध्ये आपल्याला द्यायला पाहिजेत. नंतर आपल्याला साधारण एक ह्याच्यासाठी आपलं एखादं गोल आपण ठरवलं पाहिजे आणि त्या गोलमध्ये आपल्याला किती आपण दिवसामध्ये आपण ते गोल अचीव करू शकतो. तर जसं एखादी आपल्या घरातल्यांची म्हणजे ह्या एवढ्या सगळ्या LDPमध्ये मला सगळ्यात आवडलेला पॉईंट हा म्हणजे की सरांनी सांगितलं होते 5 प्रश्न दिले होते. त्यातला पहिलाच प्रश्न त्यांनी असा विचारला होता की तुमची आईवडिलांची तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण करावीशी वाटेल, कोणती इच्छा तुम्ही पूर्ण करणार, त्याच्यासाठी काय गोल सेट करणार. आणि त्याचं उत्तर आम्हाला लिहायला सांगितलं होतं विदिन 3 मिनिट्स. आणि ते उत्तर लिहायला गेल्यानंतर हात पहिले मुळात माझे अडखळले की इतके वर्ष झाले आपण आईवडिलांबरोबर राहतो आहे, त्यांच्याशी बोलतो आहे, येतो जातो, पण आपल्याला त्यांची इच्छा माहिती नाही आहे की आपल्या आईवडिलांना काय हवे. तर मला थोडंसं खूप वाईट वाटलं मनातून की अरे यार, आपल्याला एवढंसुद्धा माहिती नाही आहे की आपल्या आईवडिलांची इच्छा काय आहे. मग तेव्हाच मनाशी ठरवलं की आज पहिले LDP संपल्यानंतर संध्याकाळी आईला फोन करायचा आणि पहिले विचारायचं की तुझ्या इच्छा काय. जनरली आपल्या आईवडिलांच्या इच्छा ह्याच असतात की आपली मुलं मोठी व्हावीत, शिकावीत, चांगली जीवनामध्ये सेटल व्हावीत. पण तरी त्यांच्या स्वतःच्या काही इच्छा आहेत का ज्या त्यांनी लहानपणापासून बघितल्यात. तर अशा इच्छा आणि मी मुळात फीडबॅक लेट द्यायचं कारण हे की मी गेले कित्येक दिवस आईला विचारते, आई तुझ्या मला इच्छा सांग काय आहेत का. लहानपणी मला निबंध लिहायचं आहे त्याच्यावरती, पण आईने अजूनही मला ते सांगितलेलं नाही. ती म्हणते हां मी सांगेन, आठवून मला आठवतच नाही आहेत. म्हणजे आपले आईवडील इतके हे असतात ना की त्यांना त्यांच्या कुठल्याही इच्छा म्हणजे हां तुमचं शिक्षण व्हावं, तुम्ही चांगले नोकरी धंदा जॉब करावे, तेवढं माझं होतं पहिल्यापासूनचं स्वप्न ते पूर्ण झालं. अगं म्हटलं पण तुझं स्वतःचं असं काहीतरी स्वप्न असेल त्याच्याबद्दल सांग. तर ते काही तिला सांगता आलं नाही. तर हे असेच आहेत आपले आईवडील. तर निदान आपण आपल्या वतीने तरी त्यांचं कुठलं तरी एखादं छोटं स्वप्न की ती त्यांना खूप इच्छा असेल त्या गोष्टीची ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच मी तरी प्रयत्न करणार आहे. दुसरी त्यातली आवडलेली ॲक्टिव्हिटी म्हणजे एक चित्र काढायला सांगितलं होतं. प्रत्येकाला चित्र काढायला सांगितलं होतं आणि त्या चित्रातून तुम्ही समाजाला काय संदेश देऊ शकाल ते विचारलं होतं. तर मी कृष्णाच्या मोरपिसाचं चित्र काढलं होतं आणि त्याचा थॉट की आपल्यासमोर आपले नातेवाईक जरी आपल्या विरुद्ध ठाकले असतील तरी आपण जर योग्य कारणासाठी जर काम करत असू तर आपल्याला ते न सोडता पुढे कंटिन्यू करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी ते काढलं होतं आणि प्रत्येकजण येऊन तिथे बोलला. म्हणजे कितीतरी जणी अशा होत्या की त्या पहिल्यांदाच आयुष्यामध्ये कोणाच्या तरी समोर येऊन बोलत होत्या. त्यांना बोलताही येत नव्हतं इतका म्हणजे काय काय आपण जेव्हा असं बोलायला सांगतात तेव्हा थोडं इमोशनल होतो, कंठ भरून येतो, आपला बोलता येत नाही. पण तरीसुद्धा त्यांनी ते प्रयत्न केला आणि म्हणजे तिथेच त्यांच्यासाठी तो LDP यशस्वी झाला होता की आयुष्यात जे त्यांना जमलं नव्हतं ते त्यांनी हे 4 तासाच्या 5 तासाच्या आमच्या LDPमध्ये केलं होतं.
तर अशा ह्याच्यामध्ये आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपणच आपल्या प्रगतीमधले अडथळे आहोत, हे अगदी नीट छान समजून सांगितलं सरांनी. आणि माझ्यासाठी तरी मोटिवेशन असं होतं की आयुष्यामध्ये आता काहीतरी करायला बाकी सगळं आहे व्यवस्थित, सुखसंपत्ती सगळं आहे, पण तरीसुद्धा आपलं स्वतःचं काहीतरी एक इच्छा असते की ते आपण करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण मोटिवेट व्हायला काहीतरी हवं होतं आणि ते मला मोटिवेशन ह्या LDPतून मिळालं. आणि ते म्हणजे की आपल्या आईवडिलांची कुठली तरी एखादी इच्छा तरी नक्कीच पूर्ण करायची, त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आणि त्यात यशस्वी होईन याचा मला कॉन्फिडन्स मिळालं ह्या LDPमधून. खूप छान झाला आमचा हा LDP. सर असेच आमचे मार्गदर्शक कायम राहा आणि आम्हाला खूप छान आवडेल पुन्हा पुन्हा तुमचे मार्गदर्शन घेण्यासाठी. खूप खूप धन्यवाद.